बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिरात मोतीबिंदूचे 9, बालरुग्ण 48, दंतरुग्ण 16, महिला रुग्ण 51, सिझेरियन शस्त्रक्रियेची गरज असलेल्या 4 गर्भवती महिला, अपेंडिक्सचे 4 रुग्ण, मधुमेहाचे 18, रक्तदाबाचे 19 आणि इतर विविध आजारांचे 89 रुग्ण अशा एकूण 337 रुग्णांची तपासणी करण्यात आली। या उपक्रमाला जिल्हाध्यक्ष होटाळकर, शिवराज पाटील, लक्ष्मीकांत पद्मवार, शिवाजी मामा कंकंटे, देवेंद्र मोतेवार, आसिफ पटेल, मधुकर शेठ नारलावार, दिगंबर कडलवार, बालाजी महिलागिरे, मनोज तोटावार, दयादेअप्पा, सुमंत कांबळे, संतोष उंगरतवार, मिलिंद बिरकंगण, उत्तमकुमार कांबळे, खालिद पटेल, अथा हाशमी, सय्यद इरफान, मुनीर पटेल, शेख मौलासीर, इस्माईल बागवान, मुसा बागवान, माझहर पटेल, जब्बार भाई यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते। या आरोग्य शिबिराचे आयोजन नगरसेवक व कॅफ सदस्य सय्यद मुहिउद्दीन यांनी केले। उपस्थित मान्यवरांनी समाजोपयोगी उपक्रमांमधून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हीच स्वर्गीय अजितदादा पवार यांना खरी आदरांजली असल्याचे सांगितले। अशाच स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा। नमस्कार, मी साठ पटेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये या ठिकाणी क्रॉप मेंबर नव्याने निवडून आलेले आणि देगलूर शहरामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांचं आहे आणि आज आपण पाहू शकता अजितदादा पवार स्वर्गवासी त्यांच्या या ठिकाणी जयंतीनिमित्त त्यांनी आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण प्रभागातील व शहरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि ते सामाजिक कार्य वेळोवेळी खूप चांगल्या पद्धतीने करत असतात आणि ते निस्वार्थपणे जनतेच्या सेवेसाठी, जनता सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून ते प्रत्येक वेळेस जनतेच्या प्रत्येक कार्यामध्ये ते आपलं या ठिकाणी खारीचा वाटा म्हणून दखल घेत असतात। काय सांगणार साहेब, आजच्या शिबिरामध्ये आतापर्यंत किती या ठिकाणी लाभार्थी आहेत? आज देगलूर शहराच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये नारायणगाव रोड येथील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये आम्ही सर्व रोग निदान शिबिर अजितदादा पवार साहेबांच्या स्मृतिदिनी सेवा सप्ताहानिमित्त देगलूर शहरामध्ये आयोजन केलं होतं। आता सकाळपासून आतापर्यंत जवळपास 200च्या वर रुग्णांची तपासणी झालेली आहे। याच्यामध्ये विशेषतः बालकांची तपासणी होती, महिलांची तपासणी होती, दंतरोग तज्ज्ञामार्फत तपासणी होती आणि सर्व रोग निदानाची सुद्धा सुविधा या ठिकाणी तपासणी झालेली आहे। महिलांच्या तपासणीकरिता DGO देशपांडे मॅडम आलेल्या होत्या। या तालुक्याचे आरोग्य अधिकारी रमेश गवाले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते। देवणीकर साहेबांचा सुद्धा या ठिकाणी स्टाफ आलेला होता आणि तालुका आरोग्याच्या अधिकाऱ्यामार्फत या ठिकाणचे आरोग्यवर्धिनी केंद्र या वार्डमध्ये आणखी एक आरोग्यवर्धिनी केंद्र आहे, तेथील डॉक्टरसुद्धा होते, शहरातील बाकी डॉक्टरसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। जवळपास आरोग्य विभागापर्यंत तर्फे जवळपास 30 ते 35 डॉक्टर आणि आरोग्य शिबिर या ठिकाणी राबविण्यात आलं, त्याच्यामध्ये नुसती तपासणी होती तर त्यांच्या उपचारासाठी अजून कोणती योजना त्यांना तपासणी करून औषधोपचार केलेला आहे आणि ज्यांची शस्त्रक्रिया करायचं आहे किंवा ज्यांच्या डोळ्याच्या कॅटरेक्ट ऑपरेशन करायचं आहे ते उपजिल्हा रुग्णालय देगलूरमध्ये मोफत करण्यात येणार आहे। त्याच्याकरता वेळ दिलेली आहे 7 तारखेची। 7 तारखेला नेत्र रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत होणार आहे उपजिल्हा रुग्णालय देगलूरमध्ये। या ठिकाणी जेवढे पेशंट निघाले त्या सगळ्या पेशंटला उपजिल्हाधिकारी उपजिल्हा रुग्णालय देगलूर या ठिकाणी देवणीकर साहेबांच्या मार्फत आरोग्य पूर्ण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। या वार्डामध्ये आयुष्यमान या ठिकाणी दवाखाना चालू करण्यात आला, त्याच्यासाठी आपण पाठपुरावा केला होता, त्याला यश आलं का? नक्की 100% यश आलं। आमच्या पक्षाचे नेते आम्हाला सहकार्य केले, तत्कालीन आरोग्यमंत्रीसुद्धा सहकार्य केल्यामुळंच आम्ही ह्या प्रभागामध्ये हॉस्पिटल आरोग्यवर्धिनी केंद्र आणू शकलो
वर्धिनी केंद्र या प्रभागामध्ये एक आणायचं होतं, पण आम्हाला आमच्या प्रयत्नामधून देगलूर शहरामध्ये 3 आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर झाले, ज्यामध्ये आम्ही प्राधान्याने नारंगल रोडला या ठिकाणी एक आरोग्यवर्धिनी केंद्र चालू करायला लावलं. त्याच्यानंतर खाद्यावानामध्ये सुद्धा याच वॉर्डमध्ये दुसरा एक प्रभाग केंद्रामध्ये या ठिकाणी सोयीसुविधा पूर्णपणे चालू आहे. हा खूप चांगली सुविधा चालू आहे. आमच्या ह्या नारंगल रोडच्या आरोग्यवर्धिनी केंद्राचा क्रमांक 3 आहे. या केंद्रामध्ये जवळपास दररोज 40 ते 50 रुग्ण OPDला येत असतात. त्यांची सेवा फार चांगली होते. इथं या केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी जे आहेत कुमारी दिव्या धोत्रे आहेत त्या, आणि त्यांचा स्टाफसुद्धा या ठिकाणी फार चांगला आहे. खूप चांगली सेवा देतात, वेळेवर येतात. हे रुग्णालय सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत चालू असते. नियमित डॉक्टर्स आणि त्यांचा स्टाफ या ठिकाणी असते. दवाखान्याची स्वच्छतासुद्धा फार चांगली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, आयोजक या ठिकाणी पाहू शकता सय्यद मोहिउद्दीन साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण शिबिर या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे जे काही या ठिकाणी लाभ असतील ते देण्यासाठी त्या प्रभागामध्ये ते प्रतिबंध असतील असे त्यांनी या ठिकाणी गवाही दिली आहे. कॅमेरामॅन मी साकपुडे यांचे न्यूज टीव्ही.